महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. याच्यानंतर चिन्ह वाटप होईल आणि आपण लवकरच 15 जानेवारीच्या कडे कूच करत आहोत. शिवसेनेचं युवाचं संपर्क कार्यालय आणि त्याचे आपले विभागीय नेते किरण साळी यांच्या कार्यालयामध्ये आपण जमलोय. इथे लवकरच आम्ही प्रचार साहित्य आणि कार्यकर्त्यांना संपर्क वाढवता यावा किंवा त्यांना या संदर्भामध्ये काही त्यांच्या या परिसरामधल्या काही अडचणी असतील तर त्याचं निराकरण करता यावं म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही लवकरच करत आहोत, उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये. दुसरं आपल्याला मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की आमच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ राज्य मंत्रिमंडळातले मंत्री महोदय नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12:30 वाजता हॉटेल सेंट्रल पार्क या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही दगडू हलवाई गणपती या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहोत. आमदार विजय शिवतारे, महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, शहर प्रमुख नाना भानगिरे तसंच बाकीचे पदाधिकारी किरण साळी सगळेजण उपस्थित असतील. शिवसेना महिला आघाडीच्याही पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि तिथे आम्ही प्रचाराचा शुभारंभ करतोय. त्याखेरीज टेंटेटिव्हली 9 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे यांचं पुण्यामध्ये आगमन होणार आहे. याखेरीज शनिवार आणि रविवारमध्ये कार्यालयांची उद्घाटनं त्याचबरोबर रॅली याची सुद्धा सुरुवात मी स्वतः करणार आहे आणि बाकीच्या भागातून म्हणजे इतर आमचे आमदार अनेक जणांनी वेळ काढून आमच्यासाठी म्हणून वेळ देण्याची तयारी दाखवलेली आहे. त्यांचा देखील कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. आज अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता, त्यामुळे काही अर्ज ज्यांना एबी फॉर्म दिलेले आहेत त्यांनी परत घेतलेले आहेत. त्यामुळे अंतिम यादी अजूनही आपल्याकडे आली नाही आहे, परंतु माझा अंदाजाने मीच आपल्याला सांगू शकते आणि साधारणपणे 1 तासामध्ये आमच्याकडची यादी तुम्हाला आम्ही सगळ्यांना व्हॉट्सअपवरून पाठवून देऊ. पण 123 उमेदवारांचे आम्ही फॉर्म भरलेले होते, त्यापैकी एक साधारणपणे 12 जणांनी पाठीमागे घेतलेले असावेत जास्तीत जास्त. त्यामुळे 110 पर्यंत शिवसेनेचे उमेदवार, तुम्ही जो आकडा तुम्हाला पाहिजे होता, काय नक्की आकडा आहे तो आता 110चा किंवा 111चा असं धरा तुम्ही. तर त्या दृष्टिकोनातून तिथपर्यंत आता काही लोकांचं काही अजून अडचणी असतात, पण काही अजून उमेदवार पुरस्कृत व्हावे असं म्हणून पण खूप प्रयत्नात आहेत, जेणेकरून साधारणपणे आम्ही 14 ठिकाणी पॅनेल पूर्ण झालेली आहेत. अन्य ठिकाणी बरेचसे माजी नगरसेवक किंवा उमेदवार यांनी संपर्क केलेला आहे की आम्हाला पुरस्कृत करा, त्याची पत्र आम्ही दिलेली आहेत. ती देखील चित्र आपल्याला स्पष्ट होईल. आमच्या सगळ्या उमेदवार जे आहेत त्यांची ओळख त्या एक एक जणी करून देतील प्रभागाची आणि मग आपण प्रश्नोत्तर करूया. सांगत आहे मी सुषमा अजित ढोकळे, प्रभाग क्रमांक 29, डेक्कन जिमखाना, हॅपी कॉलनी. मी मंगल पवार, प्रभाग 12, मी पल्लवी गारजी, प्रभाग 31 व मयूर कॉलनी, कोल्हापूर. मी विशाल डोंगरे, प्रभाग क्रमांक 12, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर. जय महाराष्ट्र. मी विशाल दिलीप पवार, प्रभाग क्रमांक 12. या भागातलेच काही जण बोलायला. युतीचं काय झालं शेवटपर्यंत निर्णय काही झालाच नाही का? तुम्ही तुमचे 110 उमेदवार जवळपास लढणार आहे, चर्चा झाली की नेमकं काय घेतलं? आता आपल्याला चित्र स्पष्ट आहे की आम्ही इकडे वेगवेगळे लढणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महायुती झालेली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. ओव्हरऑल महायुतीचं वातावरण आमचं आहे, परंतु पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आणि बाकी काही अन्य ठिकाणी नाशिक आहे किंवा सोलापूर आहे, या ठिकाणी युती स्थानिक पातळीवरती होऊ शकलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे युती काय झाली याच्यापेक्षा या संदर्भामध्ये आमचं जे काही भूमिका आहे किंवा अजून काही प्रश्न असतील त्याच्यातला तपशील तर ते माननीय उदय सामंत उद्या येतील तर ते स्पष्ट करतील. आणि वारंवार तुमच्याशी बोलून हे स्पष्ट केलेलं आहे की आमचा शेवटपर्यंत प्रयत्न होता की आमच्या ज्या अग्रक्रमाच्या जागा आहेत त्या अग्रक्रमाच्या जागा आम्हाला मिळाव्यात आणि त्याच्यापैकी सुद्धा काही जागांवर तडजोड करण्याची आमची तयारी होती. आम्ही तुम्हालाही सांगितलं होतं की 25 जागा आम्ही दिलेल्या आहेत म्हणून, परंतु त्या संदर्भामध्ये काही प्रगती न झाल्यामुळे आम्ही हे निवडणूक आम्ही लढवतोय. याच्यामध्ये कोण बरोबर आहे का कोण चूक आहे याच्यापेक्षा सुद्धा जे स्वतःला मोठा भाऊ म्हणून घेतात त्यांची थोडी जास्त जबाबदारी असते असं मला वाटतं. तरी आम्ही शिकस्त केली चर्चेची शेवटपर्यंत, परंतु त्यातून तोडगा निघालेला नाही आहे. परंतु पुण्याच्या विकासासाठी माननीय एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द त्यांनी निवडणुकांच्या आधीपासून सुद्धा त्याची परिपूर्तता केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा वचननामा किंवा शब्द शिवसेनेचा
अशा प्रकारे तो देखील पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रकाशित होईल, एवढं मी आपल्याला सांगू शकते. मला काही सगळ्या प्रश्नांची जवळजवळ उत्तरं तुम्हाला माहिती आहेत, परंतु तुम्ही काही विचारलं तर मी त्याची उत्तरं माझ्या अखत्यारीत जी असतील त्याची उत्तरं देईन. महानगरपालिका निवडणुकीमध्ये म्हणजे आता शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध अजित पवार यांचे राष्ट्रवादी असा सामना महायुतीमध्येच आता रंगताना होणार आहे. तर मग तुम्ही काय मुद्दे घेऊन मतदारांसमोर जाणार आहात? कारण की तुम्ही सुद्धा राज्यामध्ये सत्तेमध्ये आहात, पण पुण्यामध्ये काय झालेलं नाहीये किंवा काय करायचंय? तर या संदर्भातले सगळे मुद्दे जे आहेत ते आमच्या वचननाम्यामध्ये येतील, परंतु आज नगरविकास विभागाने जे अनेक कार्यक्रम या पुणे शहरासाठी घेतलेले आहेत, निधी दिलेला आहे, त्याचबरोबर हॉस्पिटल्स असतील किंवा वाहतुकीच्या प्रश्नावर बैठका घेऊन चांदणी चौकासारख्या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न असतील, मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने प्रवास व्हावा या दृष्टीने केलेले प्रयत्न असतील, क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे मी हे मुद्दे असण्यापेक्षा जे आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय ते सांगते. त्यामुळे ती संकल्प सिद्धी ज्याची होत आली आहे किंवा संकल्प पुढे नेलेत त्या संदर्भात बोलायचं झालं तर घरांचा प्रश्न, त्याचबरोबर शहरामध्ये शहराचा विकास होणं, वाहतूक कोंडीमधून मुक्तता होणं, अपघात कमी होणं, या पुणेकरांच्या ज्या मुख्य व्यथा आहेत त्याच्यामध्ये अनेक अजून सुद्धा गोष्टी आहेत. पर्यावरणाच्या संदर्भात आपण बघतोय की ज्याला वेताळ टेकडीच्या संदर्भामध्ये बांधकाम चालू होतं त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी त्याला स्थगिती दिलेली होती. आणि त्यामुळे टेकड्यांचा प्रश्न असेल, पर्यावरणाचा प्रश्न असेल, याच्यामध्ये अधिकाधिक सामान्य नागरिकांना फ्रेंडली किंवा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरणाचं हे शहर व्हावं. आणि पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्या सांस्कृतिक राजधानीमध्ये ज्या ठिकाणी आपण बघतो की मंदिरांची जागा बळकावण्याचे प्रकार होतात, ही संस्कृती काही योग्य नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे. त्याचबरोबर कुठेही भूखंडाचं श्रीखंड, मला श्रीखंड म्हणणं चुकीचं आहे खरं तर, पण भूखंडाच्या श्रीखंडाच्या आम्ही पूर्णपणाने विरुद्ध आहोत हे देखील चित्र स्पष्ट आहे. तर तुम्ही आता म्हणाले पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, मात्र आता पाहिलं असेल अनेक गुन्हेगारांना कुख्यात गुंड बनवून घेतात. अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांनी भारतीय जनता पक्षाने देखील उमेदवारी दिलेली आहे. अशानं पुणे शहर गुन्हेगारी मुक्त कसं होणार? गुन्हेगारी युक्ताच्या दिशेने वाटचाल चालली आहे. मला असं वाटतं की संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यामुळे मतदारांची पावलं आज आम्ही वंदन करतोय निवडणुकीच्या निमित्ताने. अशा वेळेला मतदारांनी या सगळं ओळखून घ्याव्या या गोष्टी ज्या आहेत त्या, ज्या वेळेला आमच्या एखादी गोष्ट आमची चूक निदर्शनाला आणून देतात, ज्या वेळेला जनता किंवा लोक ती आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो, न का त्याचं समर्थन करतो किंवा त्यांना उमेदवारी देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की यामधलं काय योग्य आहे. अलीकडे भेसळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर याच्यामधलं कोण मतदारांच्या हिताचं काम करतायत ते जनतेसमोर मांडणं हा आमचा हेतू आहे. लोकप्रतिनिधींची पण जबाबदारी नाही का? तुम्ही म्हणता की जनतेने ओळखून घ्यावं, पण कुणाला उमेदवारी द्यावी, ज्यांच्यामुळे पुणे शहर बदनाम होत आहे त्यांना उमेदवारी दिली पाहिजे की नाही पाहिजे याच्याविषयी लोकप्रतिनिधीची काय जबाबदारी आहे की नाही, त्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे की? लोकप्रतिनिधींची सगळीच जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींनी जसा हा विचार केला पाहिजे तसं एक त्याची दुसरी बाजू असते. म्हणजे मी त्याचं समर्थन कधीच करणार नाही, पण आमच्याकडे विधिमंडळात पण काही वेळेला येतं की अमक्या माणसाची आमदारकी का रद्द होत नाही. तर जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो व्यक्तीला आपण आरोपी म्हणू शकतो, परंतु गुन्हेगार म्हणून सिद्ध करू शकत नाही. ज्या वेळेला राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली त्याच्यानंतर लोकसभेने त्यांच्या खासदारकीच्या संदर्भात निर्णय घेतला. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार प्रत्येकाने करायला हवा. परंतु दुसरं असं होतं की आज उमेदवाराचा जय जयकार होतो, उमेदवार हात दाखवतो, लोक त्याला नमस्कार करतात, उमेदवार जो आहे त्या उमेदवारावर लोकांचा विश्वास असतो, तर समोरचा व्यक्ती जनतेच्या विश्वासात पात्र असणाऱ्या कृतीशील व्यक्ती आहे की नाही. आणि कृती तर कुठली कृती, काही लोकांनी तर मला वाटतं चिन्ह कोयता दिलं असतं त्यांना, तर निवडणूक आयोगाने बरं झालं असतं. त्याच्यामुळे असे जे लोक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण धाडस ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. काही तुम्ही 25 जागांची मागणी केली होती, भाजपने 16 जागा देऊ केल्या होत्या. मोठ्या भावांनी दिलदारपणा दाखवला नाही का? त्याच्यामुळं शेवटपर्यंत फक्त चर्चांमध्ये अडकली गेली होती, असा काही प्रकार घडलाय? नाही मला नेहमी असं वाटतं की आपण पुढे पाहिलं पाहिजे भविष्याकडे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्न जे काही झाले तो जो बीता हुआ कल है त्याच्यावरती मी काही लक्ष जास्त देऊ इच्छित नाहीये. कारण शेवटी मी तेव्हाही युतीच्या पहिल्या बैठकीत सांगितलं होतं की मतभेद व्हावेत पण मनभेद होऊ नये. त्यामुळे या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्र लढत असलो तरी सुद्धा मतभेद झाले तरी मनभेद होऊ नये असा आमच्या बाजूने प्रयत्न आहे. तरी कोणी सातत्याने जर का मुद्दामच चिथावणी दिली
तर त्या चिथावणीला बळी पडण्याएवढी सुद्धा शिवसेना व्यवहार किंवा स्वतःचा अस्तित्व अस्मिता न कळणारी आहे असं सुद्धा कोण म्हणू शकत नाही असं मला वाटतं. शिवसैनिक भावनेच्या भरात जरूर विचार करतात, परंतु बुद्धी आणि भावना या दोन्हीचा समतोल साधून कसं काम करायचं याच्यामध्ये माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपले धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा घेऊन शिंदेसाहेब पुढे जात आहेत. हे त्यांनी ज्या प्रकारे राजकारण हाताळलं त्यावरून त्यांनी काळाने सिद्ध केलेलं आहे आणि आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारून काम करतोय सगळेजण म्हटल्यावरती आम्हाला पण या गोष्टीचा अंदाज आहे की अशा प्रकारने कोणी युती केली किंवा न केली याच्यामुळे आम्ही लहान किंवा मोठे ठरत नाही. तर जनता जनार्दन आम्हाला काय विश्वास देतंय याच्यावरती आमचं समाजामध्ये स्थान ठरत असतं. युतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेमुळेच 110 उमेदवार देता मिळेल असं वाटतंय का? 110 उमेदवार देता आले नाही आधी 65 देता आले असतील. नाही आता असं आहे राजकारणामध्ये जर तरला किंवा काय करता आलं असतं याला काही फार महत्व नसतं. जे काही घडलं त्या घडलेल्या संदर्भामध्ये आपण कशा प्रकारे सामोरं गेलो त्या परिस्थितीला हे माझ्या दृष्टीने तरी महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं त्याला आम्ही ते जे काही समोर आव्हान आहे ते स्वीकारलेलं आहे. सेनेची लढाई नक्की कोणाच्या विरोधात असणार? ही सेनेची लढाई मुख्यतः प्रत्येक पक्षाच्या अपेक्षा आम्ही वेगळे आहोत त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये याच्यापासून विचार करायचा झाला उबाठा किंवा काँग्रेस खास करून तर त्यांचं सुद्धा पूर्वी राज्य असताना महानगरपालिकेमध्ये किती मोठे प्रचंड घोटाळे झालेले आहेत तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहेत. अगदी त्याच्यावरती कोर्टापर्यंत केसेस गेलेले आहेत. विकासाच्या नावाने संधी मिळाली परंतु त्या संधीचं ज्या प्रमाणात उपयोग करायला पाहिजे होता तो झाला नाहीये. वाहतूक कोंडी गेलेलीच आहे. मेट्रोवरती निर्णय होऊ शकलेला नव्हता. विकासाला तेवढी चालना दिली गेलेली नव्हती. रोजगाराला चालना दिली गेलेली नव्हती. दुसरीकडे बाकीचे आमच्या समोर जे लोक आहेत त्याच्यामध्ये आमची लढत सगळ्यांशी सारख्या प्रकारची आहे. कोणीतरी प्रमुख शत्रू आणि कोणीतरी कमी शत्रू असं नाहीये. शत्रू म्हणण्यापेक्षा आमची सगळ्यांशी लढत एकाच वेळेला आहे. शिवसेनेची एकच जागा एक नगरसेवक आहे असं असताना अवास्तव मागण्या ठेवल्या जागांची ठेवल्या त्यामुळं युती झाली नाही असं मोहोळ म्हणाले. अवास्तव मागण्या केल्या मी असं म्हणेन की मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाहीये कारण तेच इथे होते महापौर. त्यामुळे पुण्याच्या परिस्थितीला तेच जबाबदार किती आहे त्याचा त्यांनी स्वतः विचार करावा. कारण सगळं सतत सलग सत्ता व्यवस्थित 90-92 लोकांनी नगरसेवक निवडून दिलेले होते आणि त्याच्यामध्ये लोकांनी विश्वास टाकला तो त्यांनी किती सार्थ ठरवला याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. तसंच या निवडणुका 8 वर्षांनी होत आहेत. त्याच्यामध्ये बरंच पाणी पुलाच्या खालून आणि वरून वाहून गेलेलं आहे. 2019 ते 21 पर्यंत मवियाचं सरकार येऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमचं एकत्रित सरकार आहे. तर अशा वेळेला आमची ताकद एकत्रित शिवसेना होती तेव्हा 2014ला विधानसभा आम्ही लढलो त्यावेळेला आम्हाला मिळालेल्या जागांपेक्षा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 60 जागा मिळालेल्या आहेत आणि तुमच्याचपैकी आमचे अनेक मित्र लोकसभेच्या वेळेला तुमच्या संख्या 5 होईल का 4 होईल विचारत होते. आता मी सगळ्यांना आठवण करून देणार नाही ती कारण वाईट आठवण करून देणं बरं नसतं. पण आम्हाला खात्री होती की आमच्या चांगल्या जागा येणार. आमच्या जागा आल्या चांगल्या लोकसभेला पण विधानसभेला तर आमच्या जागाची संख्या किती असेल याच्याबद्दलही सगळ्यांना शंका होती कारण शिवसेना हा पक्षात अस्तित्वात आहे की नाही याबद्दल शंका होती. परंतु माननीय शिंदे साहेबांचे कष्ट आणि आमच्या शिवसैनिकांनी केलं कार्य त्याच्यामुळे आम्ही पाहिलं की आम्हाला 60 पर्यंत आता नगरपालिका पण निवडून आलेले आहेत. आमदार निवडून आलेले आहेत आणि 47% मतं आम्हाला नगरपालिका निवडणुकीत मिळाली. त्यामुळे परिस्थिती बदलल्यावरती 2017चे आकडे धरून बसायचे तर तसा विचार केला तर 2005चे आकडे धरले सुद्धा धरता येतील. त्यामुळे असं आम्ही अवास्तव मागण्या करण्याचा प्रश्नच नाहीये. बरं दुसरं असं युती धर्म आपण म्हणतो तर आमचे नगरसेवक स्वतःकडे घ्यायचे आणि ते स्वतःचे क्लेम करायचे हे म्हणजे मला असं वाटतं की धर्माच्या काय साध्या ज्याला आपण म्हणू राजकारणाच्या सुद्धा कुठल्याही नियमात बसत नाहीये. पण ठीक आहे त्यांना त्यांचं राजकारण कसं करायचं त्यांचा प्रश्न आहे. अवास्तव मागणी म्हणजे 0 का 1 एवढ्याच पुरतं त्यांचं जर का दातृत्व होतं मोठं तर मला असं वाटतं आम्हाला दातृत्वाची गरज नव्हती. आम्ही सन्मानाची मागणी करत होतो आणि तो सन्मान आम्हाला जागांच्या माध्यमातून देण्यामध्ये आमचं हे झालं आम्हाला योग्य ते समाधान झालं नाही. भाजपला तुमच्याबरोबर पहिल्यापासून युती करायचीच नव्हती त्याच्यावर काय शिक्कामोर्तब झालं असं म्हणतात की सुरुवातीला पासून नुसतं मीटिंग चर्चा बैठका कारण तुमची जी मागणी होती सुरुवातीपासून तेवढीच होती. आता कोणाच्या मनामध्ये काय होतं आणि काय नाही हे सांगणं फार अवघड आहे कारण आमचा फडणवीसांवर विश्वास आहे. फडणवीस आणि शिंदे हे
या दोघांनी जाहीर केलं होतं की युती होणार, त्यावर आमचा विश्वास होता. त्यामुळे त्याच्यात कोणी जर का खो घातला असेल किंवा काय केलं असेल ते त्यांना माहिती, आम्हाला माहित नाही पडद्याआड काय झालंय ते. असं म्हटले नाही एकेका काय नाही नाही, आता तुम्ही मला एक सांगा की तुमच्या वाहिनीवरती काय आहे ते दुसऱ्या वाहिनीच्या मनात काय आहे मी कसं सांगेन? मला नाही सांगता ना त्यांच्या मनात काय होतं. नाही, सातत्याने आम्ही प्रयत्न केले, त्यांच्या बाजूने पण प्रयत्न चालू होते, परंतु ते प्रयत्न कुठेही त्याला काही दिशा नव्हती आणि त्या प्रयत्नांच्या मध्ये सुधारणा होत नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. 165 पैकी फक्त 15 जण 16 जागा घ्या, मग ही युती कसली? आणि तुमची 25 ची मागणी होती, 10 जागा तर फक्त जास्त होत्या ना तडजोड करायला. आता काय माहितीये का, राजकारणामध्ये असो किंवा कुठेही असो, कोणाचं काय मनामध्ये आहे हे लक्षात घेऊन ही चर्चा आपण अशी अगदी निवडणूक होईपर्यंत करत बसू शकतो. परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला आपल्याला युद्धाला जायचंय किंवा परीक्षेला जायचंय तर आपण कृतीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि इथे मला याची आठवण येते त्यामध्ये की श्रीकृष्णाने जसा विषय मांडलं होतं, ते श्रीकृष्ण आहेत तिथे आहेत, आम्ही कोणीच नाही आहोत, ना अर्जुन आहोत ना कोणी आहोत. पण अशा वेळेला जे आमचं कर्तव्य आहे ते पूर्ण करणं हा आमचा राजकीय धर्म आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार. राष्ट्रवादी सोबत बैठक झाली होती तर थोडं त्या संदर्भात आता काही झालं असतं तर तुम्हाला पहिलं कळलं असतं. पण राजकारणात सगळ्यांचे सगळ्याशी संवाद असतो, त्याचं काही नाही. शिवसेना 110 जागा लढवणार. आता निश्चित म्हणजे आता आजच्या माघारीचं मी तुम्हाला सांगितलं, त्यातला एक कमी जास्त झाला तर लगेच हा कसा कमी झाला असा प्रश्न मला विचारायचा नाही. या अटीवरतीच सांगितलं मी तुम्हाला की 1 तासाने मी तुम्हाला यादी परत चेक करून पाठवते. लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सातत्याने त्यांचे शिंदे साहेब म्हणजे का हे त्या ठामपणे त्यांनी भूमिका घेतलेली आहे. अनेक लोकांनी टीका केली की योजना बंद होणार बंद होणार. तर अगदी तुम्हाला सांगते की हाकाटी पेटून एखादी झिकार करायची असेल ना तशी हाकाटी विरोधक करत होते की ती लाडकी बहीण बंद होणार म्हणून. दुसरं काही लोक आमच्या बाजूला दाखवत होते पण प्रत्यक्षात लाडक्या बहिणीला त्यांचा विरोध होता. पण प्रत्यक्षामध्ये स्वतः मग म्हणत होते की आम्ही 3000 देऊ. काही लोक बोलत होते की लाडकी बहीण जी आहे ती भीक आहे. अरे आतापर्यंत हजारो योजनांच्या मध्ये जी सबसिडी दिली ती सबसिडी म्हणजे निर्वाह भत्ता असतो. त्या सबसिडी म्हणजे एक मदत केलेली असते, शेतकऱ्यांनी उभं राहावं, शेतकऱ्यांनी चांगलं काम करावं म्हणून. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आपण नाव देतो, तसं लाडक्या बहिणींच्यासाठी हा जो निधी दिलाय तो त्यांना सर्व्हायवल किंवा त्यांचा निर्वाह, त्यांची जीवनातली अडचण कमी व्हावी म्हणून त्यांचा केलेला सन्मान आहे. स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार आणि स्त्रियांचा अधिकार म्हणजे स्त्रियांचा सन्मान, ही माननीय शिंदे साहेबांची भूमिका आहे. आणि पहिल्यापासून ते आतापर्यंत लाडक्या बहिणी म्हणजे गोरगरीब स्त्रियांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका माननीय धर्मवीर आनंदजी दिघे होती, शिवसेनेची होती, तीच भूमिका आम्ही निभावलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या प्रकारांनी पायावर उभं करण्यासाठी सरकारने मदत केली त्यांनी जागरूक मतदार म्हणून भूमिका बजवावी एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यांनी त्यामुळे कुठेही मतदानाला गेल्यावर आम्हाला विधानसभेला चित्र दिसलं की महिला हसतमुखाने मतदानासाठी म्हणून येत होत्या, एरवी रागवलेल्या असायच्या, चिडलेल्या असायच्या. आणि याच्यामध्ये आम्ही 50% महिलांना अर्थातच संधी दिलेली आहे, लाडक्या बहिणींनाही संधी दिली आहे. काही लाडक्या बहिणींना नाही संधी देता आली, पण सगळ्यांना संधी राजकारणात काही देता येत नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीमधल्या सूत्रधार किंवा महानायिका असतील असं आमचं मत आहे. 2 दिवसापूर्वी आपल्या एका उमेदवाराचा फॉर्म गिळला होता असा एक प्रकार समोर आलेला होता. त्यात पोलीस केस पण झालेली आहे त्याबाबत. हे अत्यंत बेजबाबदार गोष्ट आहे, पण मी जरा माहिती घेतली तर त्याला अशी वस्तू गिळायची सवय होती. त्याच्यामुळे ती आम्हाला माहित नव्हती की हा त्याची काय पार्श्वभूमी आहे ते. पण तो आहे बिचारा एक साधा माणूस आहे, शिवसैनिक आहे, त्याला काय एवढं कळलं नाही, घाबरून गेला असेल. पण त्याला आता कायद्याने काय ते शिक्षा होणार त्याला. नाही मी तेच सांगितलं की अशा प्रकारची काही घटना होईल असं आम्हाला अपेक्षित नव्हतं. कोणी निवडणुकीच्या ह्याच्यात असं करेल असं मलाही वाटलं नव्हतं. तिथे आमचा अंदाज थोडासा हे झाला, बरोबर नाही आला. नाही त्यांनी त्याचं मागे घेतलाय अर्ज, असं मी तुमच्याच वाहिनीवर बातमी पाहिली, माझ्याकडे. त्यांनी का टेन्शन मध्ये जाऊन असं केलं मी त्याला तर कधी भेटला तर विचारीन म्हणजे तू का असं वागलास म्हणून. मलाही पटलं नाही, आवडलं नाही ते वागणं त्याचं. उद्याचा जो प्रचार समारंभ करणार आहे त्याचं स्वरूप कसं असेल आणि किती सभा होणार आहे? नाही सभा वगैरे सगळं आमचं सेंट्रल कार्यालयातून येतं प्रत्येक शहरासाठी म्हणून, तर त्याप्रमाणे तुम्हाला योग्य पद्धतीने वेळेवरती माहिती सगळ्याची दिली जाईल.
आणि रोज काही ना काही काय डेव्हलपमेंट्स आहेत त्याची पण माहिती दिली जाईल तुम्हाला.